उचलली जीभ आणि लावली टाळूला करत उत्तर प्रदेशात एका मौलानानं त्याच्या अकलेचे तारे तोडलेत। या मौलानाचं नाव आहे मौलाना जर्जिस अन्सारी। नुकतंच उत्तर प्रदेशात त्याने वादग्रस्त वक्तव्य केले आणि ते वादग्रस्त वक्तव्य असं होतं की भगवान श्रीकृष्ण हे दिवसातून 5 वेळा नमाज पठण करायचे। हा मौलाना एवढ्यावरच थांबला नाही तर त्याचं स्पष्टीकरण देणारा भगवद्गीतेतला एक श्लोकही त्याने न अडखळता म्हणून दाखवला आणि याला जोडून इतरही अनेक वादग्रस्त वक्तव्य त्याने यावेळी केली। काय म्हणाला नेमका हा मौलाना? उत्तर प्रदेशात फेमस असणारा हा मौलाना आहे तरी कोण, काय आहे त्याचा याआधीचा इतिहास आणि गीतेतला श्लोक म्हणत त्याने केलेल्या या वक्तव्यात काही तथ्य आहे का, हे सगळं जाणून घेणार आहोत आपण आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। भगवान श्रीकृष्ण हे हिंदूंचं एक आराध्य दैवत आहे। आज जगभरात श्रीकृष्णाचे भक्त पसरलेत। आपल्या भारतात त्याची मनोभावे पूजा केली जाते। मग उत्तर भारतात ती राधेबरोबर असो, गुजरातमध्ये द्वारकाधीश असणाऱ्या एकट्या कृष्णाची असो, पूर्व भारतात भगवान जगन्नाथाच्या रूपात असो किंवा आपल्या महाराष्ट्रात कमरेवर हात ठेवून उभा असलेल्या विठ्ठलाच्या रूपात असो, आणि याच भगवान श्रीकृष्णावर एक वादग्रस्त विधान याने केलंय। हा मौलाना त्याच्या एका प्रवचनात म्हणाला की भगवान श्रीकृष्ण हे दिवसातून 5 वेळा नमाज पठण करायचे आणि आपल्या या बेताल वक्तव्याच्या स्पष्टीकरणादाखल 6व्या अध्यायातला 10वा श्लोक त्याने म्हणून दाखवला। जो श्लोक होता, योगी युज्जित सतत महात्म्यानं रहसी स्थित एकाकी यतचितात्मा निराशीर परिग्रह। या श्लोकाच्या आधारे त्याचं असं म्हणणं होतं की हिंदू फक्त डोळे झाकून देवाचं नाव घेतात आणि त्यांची उपासना संपवतात। याउलट मुस्लिमांच्या उपासना पद्धती या परिपूर्ण आहेत। खरं तर भगवद्गीतेतल्या या श्लोकाचा अर्थ असा आहे की एकांतात स्थित असलेल्या मन आणि आत्म्यावर विजय मिळवलेल्या, तसंच इच्छा व भौतिक मालमत्तेच्या बंधनांपासून मुक्त असलेल्या योग्याने आपले मन सतत एकाग्र केले पाहिजे। आता यात नमाज, इस्लाम असे काही शब्द नाही आहेत आणि श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेतल्या सांगितलेल्या या श्लोकावरून हा मौलाना म्हणतोय की श्रीकृष्ण नमाज पठण करत होते। तसं त्याने हिंदूंच्या उपासना पद्धतीला कमी लेखले आणि असंही म्हटले की तुम्ही हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास करा, तुम्हाला ते कळून जाईल। खरं तर मुस्लिम धर्म आणि श्रीकृष्ण यांचा काही संबंध असण्याचं काहीच कारण नाही आहे, कारण इस्लाम धर्म स्थापन झाला तो 7व्या शतकात आणि त्याच्या हजारो वर्ष आधी आपल्याकडे हिंदू धर्म अस्तित्वात होता। वेद होते, पुराणं होती, रामायण महाभारत होतं। त्यामुळे श्रीकृष्ण नमाज पठण करत असल्याचं वक्तव्य केवळ चुकीचंच नाही आहे, तर असं म्हणणाऱ्याच्या बुद्धीची कीव करणार आहे। आणि या मौलानाने सांगितलेल्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी योगाच्या माध्यमातून मन एकाग्र करण्याचा जो संदेश दिला त्याला नमाज असं बिलकुल म्हणता येणार नाही। कदाचित हिंदूंच्या भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान आणि मुस्लिमांच्या कुराणातील तत्त्वज्ञानात काय सारखेपणा आहे याची जरी अभ्यासपूर्ण मांडणी या मौलवीने केली असती तरी कुणी त्याला काही म्हटलं नसतं। पण श्रीकृष्णाला मुस्लिम म्हणून या मौलवीने मोठा वाद ओढून घेतलाय। आता या मौलानाचा इतिहास पाहिला तर त्याचा हा बरळायचा धंदा बराच जुना असल्याचं दिसतंय। मूळचा हा मौलाना आहे उत्तर प्रदेशातल्या इटावाचा। तो मुस्लिम व्याख्याता आहे। देशभरात तो अनेक तक्रीर, म्हणजे ज्याला मराठीत प्रवचन असं म्हणता येईल, तसं देत असतो। अनेक कार्यक्रमांना त्याला मोठी मागणी असते। प्रामुख्याने उत्तर प्रदेशात त्याला चांगली प्रसिद्धी आहे। या मौलानाची जीभ या आधी सुद्धा बरीच घसरली होती। 2022 मध्ये त्याने महिलांविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि वाद ओढवून घेणारे विधान केलं होतं। तो म्हणाला होता की मुस्लिम महिलेने कोणत्याही परिस्थितीत पतीची लैंगिक इच्छा पूर्ण केली पाहिजे, मग ती प्रसूती कळ सहन करत असली तरीही तिने नकार देऊ नये। या त्याच्या वक्तव्याचा देशभर निषेध झाला होता। तसंच एसटी अंतर्गत येत असलेल्या वाल्मिकी समाजावर त्याने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। इतकंच नाही तर बंगाल हा मुस्लिमांसाठी सर्वाधिक सुरक्षित आहे असं तो एकदा म्हणाला होता। तर मोदी, शहा यांसारख्या नेत्यांवरही त्याने बऱ्याचदा टीका केली होती। या मौलानावर काही गुन्हे सुद्धा दाखल आहेत। 2016ला एका महिलेला ब्लॅकमेल करून तिचा बलात्कार केल्याचा आरोप या मौलानावर होता, ज्याचा 2022ला वाराणसी न्यायालयाने निकाल देऊन मौलानाला दोषी ठरवलं होतं आणि 10 वर्षांची शिक्षा ठोठावली होती। पण सध्या हा मौलाना जामिनावर असून मोकाट फिरतोय आणि वादग्रस्त वक्तव्य करतोय। आता त्याने श्रीकृष्णावर वादग्रस्त वक्तव्य केले आणि देशभरातून त्याला मोठा विरोध होतोय। अनेक हिंदू संघटना, धर्मगुरू, इतकंच नाही तर मुस्लिम समाजातील अनेक दिग्गज हे त्याच्या या वक्तव्याचा निषेध करतात। खरं तर आपला धर्म आपल्याला मोठा वाटणं, त्याच्याबद्दल अभिमान बाळगणं यात काही चुकीचं नाहीये। पण जेव्हा आपल्यापेक्षा दुसरा धर्म कसा कमी आहे, तसंच दुसऱ्या धर्माने आपल्या धर्मातून काय कॉपी केलं आहे आणि जगात आपलाच धर्म सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणणं म्हणजे वेडेपणाचं लक्षण आहे। आणि आजकाल अशा आशयाची बेताल वक्तव्य करून अनेक धार्मिक गुरु समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात। हा मौलाना त्यांच्यापैकीच एक आहे। तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? अशा मौलानाला किंवा अशी वक्तव्य करणाऱ्यांना नेमकी काय शिक्षा व्हायला पाहिजे? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी पाहत राहा लगाव बत्ती।